नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आज परत आपण सरासरी हा भाग पाहणार आहोत. तर सरासरी या भागावर स्पर्धा परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आजच्या भागामध्ये पण आज आपण सूत्राचा वापर न करता उत्तर फक्त 2 ते 3 सेकंदामध्ये काढणार आहोत. तर पहा, स्पर्धा परीक्षेला विचारलेले काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, 7 क्रमवार संख्यांची सरासरी 55 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता प्रश्न वाचल्या आपल्याला वाटतं की किती अवघड प्रश्न आहे आणि याचं उत्तर काढायला सुद्धा वेळ लागेल, परंतु काही सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढतो. पहा, तर सुरुवातीला लक्षात घ्या, आपल्याला 7 क्रमवार संख्या म्हणल्यात. आता क्रमवार म्हणजे माहिती आहे तुम्हाला की क्रमाने येणाऱ्या संख्या, त्यांची सरासरी किती दिलेली आहे? 55. तर काय करायचं पहा, आता सरासरी 55 आहे म्हणजेच 55 ही संख्या काय असते सांगा? की मधली संख्या असते, मध्यमान म्हणजेच काय? मधली संख्या. तर आता आपल्याला 7 क्रमवार म्हणलेले आहेत. आता 7 म्हणजेच काय सांगा? की या साईडला 3 संख्या येणार आणि इकडच्या साईडला 3 संख्या येणार, म्हणजे मधली संख्या जी आहे 55 ती आपली काय असणार आहे? सरासरी असणार आहे, मध्यमान. आता क्रमवार संख्या आहेत, आता ह्या नैसर्गिक संख्याच आहेत, क्रमवार म्हणलेलं आहे, म्हणून आपण काय करूयात, आता 55च्या पुढच्या 3 संख्या पुढे लिहूयात. 55 नंतर 56, 57 आणि 58. आता 55च्या आधीच्या 3 संख्या लिहूयात, 54, 53 आणि 52. पहा, आपली तयार झाली बघा. आता तर यापैकी आपल्याला काय म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती? मग आता याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे सांगा? 58 असणार आहे. पहा, सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 58. मग कधी कधी तुम्हाला सर्वात लहान संख्या विचारलं तर तुम्ही सांगू शकता की 52 ही काय आहे सांगा? सर्वात लहान संख्या आहे. पहा किती सेकंदामध्ये उत्तर निघालं. पहा आपलं, जेव्हा आपल्याला सरासरी दिलेली आहे 55 म्हणून आपण 55 काय केलं सांगा? मध्यभागी लिहिलं, कारण सरासरी ही मधली संख्या असते. मग 7 क्रमवार संख्या म्हणलेल्या आहेत, मग आपल्याला काय करावं लागणार आहे? जी मधली संख्या आहे त्याच्या उजव्या बाजूला 3 आणि डाव्या बाजूला 3 संख्या लिहावं लागणार आहेत क्रमाने, आणि त्यावरून आपल्याला काय मिळते सांगा? सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या मिळते. पुढचं उदाहरण पहा. आता 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 40 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर आता या ट्रिकनेच आपल्याला हे सुद्धा उदाहरण सोडवायचं आहे. पहा, या ठिकाणी 5 संख्या आहेत, त्याही क्रमवार आहेत आणि काय आहेत सांगा? समसंख्या आहेत. एवढं जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला उदाहरण सोडवणं सोपं जातं आहे. सरासरी किती दिली आहे? 40, म्हणजे आपल्याला 40 ही संख्या मध्यभागी लिहावं लागणार आहे, बरोबर आहे, कारण ही मध्यमान आहे. आता समसंख्या आहेत आणि क्रमवार आहेत, म्हणजे क्रमाने येणाऱ्या. आता 40च्या पुढची समसंख्या कोणती येणार आहे सांगा? आता 5 संख्या म्हणताना मध्यभागी 1 म्हणजे इकडं 2 आणि इकडं 2 लिहावं लागणार आहे आपल्याला. 40च्या पुढची क्रमाने येणारी समसंख्या 42 आहे, 2च्या फरकाने येतात. त्याच्या पुढची 44 आहे. आता मागच्या लिहूयात आपण. 40च्या मागची 38, 38च्या मागची 36. पहा 5 संख्या झाल्या. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5. तर आपल्याला काय म्हणले? त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? मग याच्यातली सर्वात लहान संख्या कोणती असणार आहे सांगा? 36 असणार आहे. पहा किती सोपी ट्रिक आहे. पहा, सर्वात लहान संख्या कोणती आहे? 36. आणि सर्वात मोठी संख्या जर तुम्हाला विचारलं तर काय सांगता तुम्ही? 44 ही सर्वात मोठी संख्या आहे. कुठलंही सूत्र आपण वापरलेलं नाही, फक्त ट्रिकनुसार हे उदाहरण सोडवलेलं आहे. पुढचं पहा आता आणखीन एक गणित. 4च्या फरकाने येणाऱ्या 11 क्रमवार संख्यांची सरासरी 57 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? असे उदाहरण वाचल्याला आपल्याला सुरुवातीला खूप अवघड वाटतात, परंतु जर ट्रिक्सनुसार जर आपण हे सोडवलं तर आपल्याला खूप लवकर उत्तर मिळतं. पहा, तर काय म्हणले पहा, आता इथं 4च्या फरकाने म्हणजे 4चा फरक आहे मध्ये, आणि 11 क्रमवार संख्या आहेत. पहा, म्हणजे आपल्याला 11 संख्या लिहावं लागणार आहे आणि त्यांची सरासरी किती आहे? 57. मग आपण सुरुवातीला काय करूयात? 57 मध्यभागी लिहूयात, कारण हे मध्यमान म्हणजे सरासरी आहे. आता 11 संख्या म्हणताना 1 तर आपण लिहिली, मग आपल्याला 57च्या पुढं 5 संख्या आणि 57च्या मागं 5 संख्या लिहाव्या लागणार आहेत. तर आता 4च्या फरकाने म्हणलेलं आहे. पहा, 4च्या फरकाने म्हणजे काय? 4 4ने त्याच्यात वाढवायचं. आता 57मध्ये जर आपण 4 मिसळलं तर किती येणार आहे सांगा? 61. 61च्या पुढं 4 मिसळलं आपण तर 65 येणार आहे. 65मध्ये जर आपण 4 मिसळलं तर 69 येणार. 69मध्ये जर 4 मिसळलं तर 73. 73मध्ये जर 4 मिसळलं तर 77. 5 संख्या झाल्या का? पहा पुढे 1 2 3 4 5 झाल्या. आता 57च्या मागं पण आपल्याला 5 लिहायच्यात. आता मागं लिहायचं म्हणताना आपल्याला ह्याच्यातनं 4 4 कमी करत लिहावं लागणार आहे. तर 57च्या मागची 4च्या फरकाने येणारी संख्या कोणती आहे सांगा? 53 येणार.
मग 53च्या मागं 4 सोडून परत 49 येणार. 49च्या मागं 4 सोडून परत 45 येणार. 45च्या मागं 4 सोडून 41 येणार आणि 41च्या मागं 4 सोडून 37 येणार. तर पहा या ठिकाणी आपल्या 11 संख्या झालेल्या आहेत. 1 2 3 4 5, ही एक 6 7 8 9 10 11 झालेल्या आहेत. ही मधली तर सरासरी आहे. तर काय म्हणलं आपल्याला त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मग या सर्व संख्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे सांगा? 77 आहे. पहा सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 77 आहे. आणि सर्वात लहान कोणती आहे? 37 आहे. ट्रिक्सनुसार जर आपण सोडवलं तर आपल्याला खूप लवकर उत्तर येतं. पहा सर्वात लहान संख्या कोणती आहे? 37 आहे. फक्त इथे 4च्या फरकाणेच्या ऐवजी तुम्हाला इथं 5च्या फरकाने, 6च्या फरकाने, 7च्या फरकाने अशी सुद्धा उदाहरणं येऊ शकतात. या ठिकाणी 11 क्रमवार लिहिलं, या ठिकाणी 7 क्रमवार, 9 क्रमवार संख्या, म्हणजे याप्रमाणे अंक बदलून तुम्हाला उदाहरण विचारलं जाऊ शकतं. आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 15 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर उदाहरणामध्ये आधी काय विचारलंय किंवा काय माहिती दिली ते समजून घेत जावा. आपल्याला 7 संख्या म्हणलेल्या आहेत, त्याही क्रमवार आणि काय आहेत सांगा? विषम संख्या आहेत. या 3 गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर आपल्याला उत्तर काढणं खूप सोपं जातं. पहा सरासरी किती दिली आपल्याला? 15, म्हणजे आपण 15 ही संख्या मध्यभागी लिहायची. आता 7 संख्या आहेत, म्हणजे आपल्याला 15च्या पुढे 3 संख्या आणि 15च्या मागं 3 संख्या लिहाव्या लागणार आहेत, म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 7 होणार आहे. आता संख्या कशा आहेत सांगा? विषम संख्या आहेत आणि त्याही क्रमवार आहेत, म्हणजे क्रमाने येणाऱ्या. 15च्या पुढची क्रमाने येणारी संख्या कोणती असणार आहे? 17. 2च्या फरकाने असतात विषम संख्यासुद्धा. 17च्या नंतरनं कोणती येणार आहे? 19. 19च्या नंतरनं 21. उजव्या साईडला आपण 3 संख्या लिहिल्यात. आता आपण डाव्या साईडला म्हणजे मागच्या बाजूने लिहूयात. मग मागच्या बाजूच्या संख्या लिहिताना आपल्याला 15मधनं कमी करत जावं लागणार आहे. मग 15च्या मागची क्रमवार विषम संख्या कोणती आहे? 13. 2 कमी करायचं. परत 13मधनं 2 कमी करा, कोणती येणार? 11. 11मधनं परत 2 कमी करा, 9 येणार. म्हणजे ह्या 9 पासून 21 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत या क्रमवार विषम संख्या आहेत. पहा आता ह्या 7 संख्या झाल्या का नाही? पहा 1 2 3 4 5 6 7 झालेल्या आहेत. 15 ही त्यांची सरासरी आहे. मग आपल्याला सर्वात लहान संख्या कोणती म्हणून विचारलेलं आहे. मग यातील सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगा? 9 आहे. पहा सर्वात लहान. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे या ठिकाणी? 21 ही काय आहे? सर्वात मोठी संख्या आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं कुठल्याही सूत्राचा वापर केलेला नाही, फक्त ट्रिक्सनुसार आपण दिलेल्या उदाहरणाचे उत्तर काही सेकंदामध्ये काढलेलं आहे. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी अंक बदला, संख्या बदला आणि यासारखी भरपूर उदाहरणे तयार करा आणि त्याचा सराव करा. म्हणजे ही जी ट्रिक आहे ती तुम्ही कधीही विसरणार नाही.